संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. अक्का नको काळजी करू, इथंच असतील, येतील दाजी. हा अरे शांत व्हा, शांत व्हा. या अशी कुसबुस करायची काय गरज आहे म्हणतो मी. आमचे जावई बापू गेलेत ना, ते घेऊन येतील आता नवरदेवांना. कुठे गेले जावई बापू? त्यासनी म्हणाव अशी मस्करी करू नका. तात्या तात्या चला आपण दोघे बी बघू. पण चला आपण बी शोधूया त्यासनी. चला दादा तू पाहुणं येत्या, तुम्ही नका काळजी करू. कुणा तरी बघाय पाठवलं पाहिजे लगेच. मी आहे ना, मी आहे. अहो तात्या या वयात गडबड करायची नाही. हे घ्या तुमचं टॉनिक. पाहुणे येते ते लगीन नाही. जावई बापू तुम्ही एकटेच कसे काय आलात? नवरदेव कुठे आहेत? ते इथं मुहूर्त टळून चालला ना. मी सगळीकडे शोधलंय, पाहुणं कुठंच नाही. अरे वा, लई चांगला डाव टाकला जालिंदर रावांनी. हो म्हणावं आता आपल्या कर्माची फळं. कुठंच नाही म्हणजे अचानक कुठे गेले? अहो नीट बघितलं का तुम्ही? मी सगळीकडे बघितलंय. थांबा. आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. अरे देवा, त्या माणसाचा फोन बंद का लागतोय? ए छत्री, पोरांना घेऊन गावात जा, हुडकून काढा त्या समीर रावला. देवी आई, त्या आईनं वाढलेल्या पोरांची काय तुझी दुश्मनी तेच मला कळना झाले. तिच्या नशिबात हे परत परत का घडते? दुःख बघू ना तिचं आम्हाला. अहो जावई बापू तुम्ही नीट ध्यान तरी द्यायचं ना. लग्नाच्या गडबडीत चेहऱ्याकडे बघायला वेळच नाही मिळाला हो, म्हणून म्हणलं जरा फेशियल करून यावं. डॅडी मला वाटतं ते फेशियल करायला गेले असतील. काय फेशियल आणि लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळी काय झालं? काय झालं? दादा पाहुणं कुठंच नाहीत, सगळ्या सलून मध्ये बघितलं. असं कसं गायब झालं? गाड्या घेऊन निघा, ओढकून काढा त्या समीर रावला. अरे घरच्या इज्जतीचा प्रश्न आहे ना, जावा लवकर. ए चला. काय झालं जावई बापू? काय तपास लागला का नवर देवाचा? सगळीकडे शोधलंय. अरे देवा, नाही. मग आता काय समजायचं? अहो मुहूर्त टळला तर वरड माग फिरेल. तर काय लिहून ठेवलंय या पोरीच्या नशिबात? पळून जाण्याचा तर इतिहासच आहे या घरचा. आधी यांची आई पळून गेली, मग या सूर्यानं पळून जाऊन लग्न केलं, आणि आता हिचा होणारा नवरा बी. अरे देवा काय चाललंय? कुठला शाप लिहून ठेवला त्यांच्या नशिबी? त्या सगळ्यात ह्यांची मुक्तता आहे का नाही, का हेच नशीब आहे यांचं? डॅडी डॅडी घात झाला, डॅडी घात झाला. काय झालं? खूप पाहुण्यांच्या खोलीत हे सापडलं. चिठ्ठी? हो कसली चिठ्ठी? वाच लवकर. हो. तेजू, खरं तर तुला प्रिय म्हणावं असं वाटलं होतं, पण म्हणावं का नाही अशा दुहेरी मनस्थितीत होतो. तीच परिस्थिती लग्नासाठी तुला होकार दिला तेव्हापासून होती. पण आज माझा निर्णय झाला आणि तो सगळ्यांना सांगण्यासाठी ही चिठ्ठी लिहिली आहे. तू जेवढी देखणी आहेस तेवढीच इंटरेस्टिंग असशील असं वाटलं होतं.
पण तू कमालीची बोरिंग निघालीस. मी मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असलेला माणूस आहे. तू गावातील एका शाळेतील शिक्षिका. आपला मेळ बसूच शकत नाही. त्यात तू जराही रोमॅन्टिक नाही. एकदम थंड निघालीस. हे सगळं एक वेळ स्वीकारलं पण असतं मी. पण तुझी आई पळून गेली आहे. अशा घरातल्या मुलीशी लग्न करणार आणि उद्या लग्नानंतर तू पण पळून. तेजू तात्या दाजी सांभाळा स्वतःला. हे बघा असं खचून जाऊ नका. जे झालं ते वाईट झालं. आमच्यामुळं झालं हे सगळं. आम्ही दोषी आहोत. लय मोठी चूक झाली आमच्या हातून. असा कसा मुलगा आणला आम्ही आमच्या भाचीसाठी. असा कसा आम्हाला हा माणूस ओळखता आला नाही. आमच्या भाचीचं आयुष्य आता सुखी होणार, ती मोठ्या घरात लग्नाला जाणार, या आनंदाने आम्ही आंधळे झालो होतो. या पाहुण्यांमधला कपटी माणूस आम्हाला दिसलाच नाही. आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. देवा हे पाप आता कसं फेडू आम्ही. आमच्या जावई बापूने आमच्या विश्वास टाकला होता, पण आम्हीच कमी पडलो. डॅडी काय करून घेता हे? हो तुमचा काय दोष आहे याच्यामध्ये? तुम्ही सगळं आमच्या चांगल्यासाठीच केलं ना. जावई बापू तुम्ही माफ कराल आम्हाला, पण आम्ही स्वतः आम्हाला कधीच माफ करू शकत नाही. आम्ही शब्द देतो, आमच्या भाचीसाठी आम्ही चांगला मुलगा आणू. परत असं घडणार नाही. आम्ही शब्द देतो. हा अहो त्याचा काही फायदा नाही. हिची पत्रिका पाहिली आम्ही. आजचा एकच योग आहे हिच्या आयुष्यात लग्नाचा. नाहीतर परत कधी हिचं लग्न होऊ शकणार नाही. पत्रिकाचं लईच वाईट आहे. मुली आधीच 2 लग्न मोडल्यात आणि तिसरा मुलगा भर मांडवातनं पळून गेला. आता कशाचं होतंय लग्न? मला वाटतंय आता ही आयुष्यभर अशी राहते बिगर लग्नाची. अजून माझ्या बहिणीबद्दल वाईट साईड बोलला ना, जीव घेईन तुझा. जावई बापू कोणाकोणाची तोंड बंद करणार आहात. जे घडायचं ते घडून गेलं. खरं यांचं. यापेक्षा तुझ्या बहिणीचा विचार कर. आता एकच योग आहे तिच्या आयुष्यात लग्नाचा. हा जर चुकला आयुष्यभर बिन लग्नाचे म्हणून राहावं लागेल हिला. पप्पा, सूर्य कुठे गेला? त्याला असं एकटं सोडलं नाही पाहिजे. तुम्ही सगळी थांबा इथं, मी आलो लगेच. झालं तुझं समाधान? झालं का समाधान? मन भरलं तुझं? तू अजून किती वाटवं लावणार या घराचं? हा? आमचं सुख तुला बघवत नव्हतं का? तेव्हा यो दिवस दाखवलास तू आम्हाला. तुला पण सगळं हेच पाहिजे होतं ना.
हेच पाहिजे होतं ना? आता बघून तुला आनंद झाला असेल. तुला जायचं होतं ना, तर तुझ्या पापाची काळी सावली घेऊन जायचं होतं ना तुझ्या बरोबर. मागं ठेवून काय गेलीस? का त्रास देते ती आम्हाला? तुझ्यामुळं ना, तुझ्यामुळं माझ्या बहिणीचं आहे ना भर मंडपात लग्न मोडलंय तुझ्यामुळं. कसं जाऊ मी आता तिच्यासमोर? कसं खोटं बोलू मी तुला? काय सांगू मी? अर्णवी, अर्णवी आज मला माझ्या बहिणीचं आज नाही लागलं नव्हतं आलं. माझ्या बहिणीचं नाही लागलं नव्हतं आलं आज. ऐकतीस का? खाऊन घे. सूर्या, बाबा, और काय झालंय? काय झालंय? एका बहिणीचं लग्न नाही लावू शकलो, बाकीच्यांची कशी लावणार आहे मी? कुठल्या तोंडाने समोर जाऊ तिच्या? काय सांगू मी तेजूला? माझ्या तेजूच्या आयुष्याची महती झाली बाबा, महती झाली. सूर्या, अरे ही रडायची वेळ नाहीये. सावर स्वतःला. अरे तू जर असं कोसळलास तर तुझ्या बहिणींना कोण आधार देणार? अरे कसा आदर देऊ बाबा? कसा आदर देऊ मी? अरे नशिबाचं एवढं फाटकं निघालं माझं, कुठं कुठं ठिकाणं जोडणार मी? तेजूचं असं नव्हतं व्हायला पाहिजे रे. काय चूक केली तिनं माझ्या पोरीनं? मला माहिती आहे सगळं. अरे पण जे घडतंय ते आपल्या हातात आहे का सांग? आहे का? ते सगळं वरच्याच्या हातात. वरच्याचा खेळ आहे ना, आपल्या मेंदवाच्या पलीकडचा आहे. जे काय होईल ते चांगलं होईल. तू काही काळजी करू नकोस. लक्षात ठेव, तू स्वतःला एकटं समजायचं नाही. तुझा सका मामा अजून आहे ना खंबीर तुझ्या पाठीशी, आहे ना? हिला खोलीत घेऊन जावा, तिला जरा आराम करू दे. धनु, तिला काय बी झालं तरी एकटीला सोडू नका. नाही सोडणार. जावा तुम्ही. अक्का, हे सगळं तुळजाला सांगायला पाहिजे. फोन का उचलत नाही आहे ही पोरगी? देवा, काय लिहून ठेवलेस या पोरीच्या नशिबात तू? देवानं काय शिक्षा द्यायची ती आम्हाला द्यावी. त्या आईनं वाढलेल्या पोरांवर एवढी संकट का आणतोय देव, काय कळणं झालंय. जणू काय यांची आई पळून गेल्याची शिक्षाच बघतायत पोर.
देवा देवा आमचा तुझ्यावर विश्वास आहे. या पोरीच्या आयुष्यात असा काहीतरी चमत्कार घडव. या पोरीचं आयुष्य सुखी कर बाबा. ह्या आनंदानं मी तुम्हाला हे लग्नाला इथं बोलवलं होतं. तुमच्या आशीर्वादानं ना मला हे लग्न थाटामाटात करायचं होतं. पण आमच्या नशिबी नाही हे सगळं. मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. घ्या आता तुम्ही. थांबा थांबा. असं भरला मांडव सोडून जाऊ नका. जावई बापू, गुरुजी काय म्हणले तुम्ही नीट ऐकले दिसत नाही. तेजूचं लग्न आजच होणं गरजेचं आहे. याचा अर्थ ते हितच ह्याच मांडवात झालं पाहिजे ना. पण डॅडी कसं शक्य? असं हिंमत हारून कसं चालेल जावई बापू. नाहीतर आमची भाची आयुष्यभर बिन लग्नाची राहील ना. आमच्यामुळे झालंय. आम्ही त्यातनं मार्ग काढतो. आमची भाची सद्गुणी आहे, सुंदर आहे, संस्कारी बी आहे. तुमच्यातलं कोण येईल पुढं तिच्याशी लग्न करायला? बोला, कोण आहे तयार आमच्या तेजूशी लग्न करायला? लोकांच्या पोरांचं आयुष्याचं वाटोळ का करतायचा? अहो 3 लग्न मोडल्यात तिची. त्या पोरीतच खोट असणार आणि खोट असणाऱ्या पोरीशी कोण लग्न करणार हो? असं नका बोलू. त्यात त्या पोरीची काय चूक आहे? अशा अभागी पुरीशी कुणी बी लगीन करत नाही बघा. अहो ह्यासनी काय पोरं त्यांची जड आहे ती वय. आता तुम्ही मला सांगा, एवढं समज माहिती असून आपल्या पोराचं लग्न हिच्याची लावतेली का आणि त्याच्या आयुष्याची माती करतेली? अहो तुम्ही तरी कराल का? बोला की आता. अहो गप का? अहो बोलणं सोपं असतंय हो, पण करणं लय अवघड. डॅडी, शत्रुबाईचं लग्न तिच्याशी तुम्ही लावून द्याल का? सांगा आता. अरे शिरपा, अरे पुरीचं नशीब लईच वाईट आहे. कोण पडेल नुसत्याला पडेल. डॅडी बी आपल्या पोराचं लग्न तेजीशी नाहीत लावून देणार. नाहीतर काय? जावई बापू, आमचे चिरंजीव करतील तेजूशी लग्न. तेजूचा बायको म्हणून स्वीकार करतील ते.